या संपूर्ण प्रकरणी सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतल्या स्थानिकांशी बातचीत केली आहे। वेगळ्या वेगळ्या स्पॉटवर सापडल्यात। एक आता आमच्या प्रवरा मेडिकलला उपचार घेतोय, तो धोक्यातून बाहेर यावा कदाचित ही अपेक्षा अजून मला माहीत नाही, डॉक्टरांशी मी बोललो नाही। पण हे जे दोन लोक CCTVवर दिसतात, ज्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डीमध्ये हे जे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावा ही दुर्दैवी बाब आहे। आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो। पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको, जे घडलं ते दुर्दैवी आहे। दोन्हीही मुलं हे आम्ही शोधू राहिलो